स्वीटू माझी स्वीटू कुठे कमी पडत होती का? एवढं काय शिकवत होतीस तू तिला? एवढं काय बोललीस तू तिला की माझी स्वीटू घर सोडून निघून गेली? मैत्रीण मानलं, स्वीटूने आई मानलं, जिच्यामुळे आपण आपल्या मुलीला या घरात पाठवलं. तिने असं वागावं माझ्या मुलीशी? नाही ग, अगं तुझ्यामुळे माझ्या स्वीटूवर ही वेळ आली. बुरी खबर है मम्मी जी. ओम भाई का फोन आया था, कहता है स्वीटू किडनैप हुई होगी. एक दोन वेळा मम्माचा टोन इतका हार्श होता, म्हणजे समजावतच होती, शिकवतच होती, पण इतका हार्श होता की मला वाटलं स्वीटू घर सोडून निघून जाते की काय, पण स्वीटू नाही गेली. अरे इथं तीच गाडी आहे, म्हणजे स्वीटू इथे सरणार कुठेतरी. स्वीट मी जर स्वीटूला हाक मारली तर तिला इथे आणणारे सावध होतील. हॅव टू बी केअरफुल.
आज तुला पत्र लिहिणार आहे स्वीटू. प्रिय स्वीटू, अवनी साळे, तुझ्यामुळे मला हे सगळं भोगायला लागलं. माझा बिझनेस माझ्या हातून गेला, मला जेलमध्ये जावं लागलं, माझी माणसं माझ्यापासून तुटली आणि आज माझा रिव्हेंज. बघ, ही तर सुरुवात आहे. आता तुझ्यापासून तुझं सासर तोडलं, तुझी लाडकी सासूबाई मावशी तोडली, आईला दूर केलं, तर तुझं आयुष्य सुद्धा हिसकावून घेणार आहे तुझ्यापासून. मॅडमचं. हॅलो मॅडम. तुमच्याकडे ते पार्सल आहे ना, जाडजूड, ते उचलायचं आणि दूर 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 कुठेतरी नेऊन टाकायचं. ओके मॅडम. राजा तर गेलाच, वजीर पण गेला. मॅडम बोलते पार्सल दूर पाठवायला. सीधा ऊपर. बाय टाकायचं का मारून? हा आता कोण आलं? कुठे गेली? पाहिली की काय? यार ती मॅडम आपला जीव घेईन. एक काम कर, तू आत बघ, मी बाहेर जातो. ठीक आहे. शाळेला गेली कुठे?
स्वीटू, 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 हॅलो, हो, ती बाहेर गाडी तुमची आहे का? हॅलो, उठा. याला कोणी मारलंय? माझ्या स्वीटूला असं कोणी मारलं असेल तर? साला, हे पार्सल इथं कसं काय पोहोचलं? हिचं कामच तमाम करतो आता. हा कोणता एरिया आहे? कुठे आलोय? दादा, हा कुठला एरिया आहे? मला मेन रोडला जायचंय. अच्छा, तुम्हाला हायवेला जायचंय? हो. चला मी सोडतो. या. नलू, खूप रात्र झाली. तू जरा आराम करतेस का? मी बसतोय ते देवासमोर. नाही नाही हो, मीच बसणार इथे. भोग येते माझे. काय बोलतेस तू? काय बोलू? देवालाही दया येत नाहीये माझी. मग तुम्ही तरी कशाला कशाला काळजी करताय? कुठे असेल हो माझी पोर? घरी आली होती तेव्हा तेव्हा मन मोकळेपणे बोलली असती ती आपल्याशी, पण आसूबद्दल कसं बोलणार ना, म्हणून गप्प होती. ऋषीला काय काय सहन करत होती, देवालाच माहित. तुला वाटतं तसं काही नसेल ग? म्हणजे शकुताई बोलल्या असतील. अगं ते खानविलकर आहेत, त्यांच्या घरचे नियम संस्कार. संस्कार? असं कुठले वेगळे संस्कार आहेत तिथले? असं काय वेगळे आहे जे मी माझ्या स्वीटूला शिकवलं नाही? कुठे कमी पडलो आपण? आज ही वेळ आली. नलू, नलू तू शांत हो, शांत हो. श्रीमंतांघरची दुखणी आपल्यासारख्या गरीबाला नाही कळणार. आणि हे बघ, आपल्या स्वीटूला त्रास झालाय की नाही हे आपल्याला नाही माहित. ती समोर आली की सगळं कळेल. कुठे हो माझी पोर? कुठे? येईल, नक्की येईल. मलाही स्वीटूची काळजी वाटते, पण तितकाच माझा ओंकार यांच्यावर विश्वास आहे. आणि ते आपल्या स्वीटूला नक्की शोधून आणतील. आणि खरं सांगू नलू, तुला जितकं वाटतंय ना तितकं वाईट वागल्या नसतील शकुते आपल्या स्वीटूशी. आणि हेच ते तुला समजावून सांगत होत्या, पण तू त्यांची बाजू ऐकून घ्यायलाच तयार नव्हतीस. कदाचित आपल्याला स्वीटूची खूप काळजी वाटते ना, म्हणून आपणच त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. पण खरं सांगू का, जोपर्यंत स्वीटू आपल्या समोर येऊन सत्य काय ते सांगत नाही तोपर्यंत कुणालाही दोष देण्यात अर्थ नाही नलो. कधी समोर येऊन उभी राहील माझी पोर? सांगा ना. कधी? या मॅडम, या बसा, मी सोडतो तुम्हाला. एक मिनिट, मला ह्याच गाडीत, याचा अर्थ हा. काय विचार करताय? बसा ना.